नाही, उभाटा गटाने जी तातडीची बैठक बोलवली, मला वाटतं त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कार्यकर्त्याशी संवाद असावा, पदाधिकाऱ्याशी संवाद असावा, आमदाराशी संवाद असावा, जे लोकप्रतिनिधी असतील, परंतु त्यांना वेळच नसतो. तुम्ही पाहिलं असाल आता त्या इंडिया आघाडीची बैठक झाली, व्हीसीहून चालू आहे बाबांचं. एवढे कोणत्या कामात बिझी असतं तुम्ही? पक्ष जर जिवंत ठेवायचा असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर तुमची अटॅचमेंट असणं गरजेचं आहे. परंतु आता आमदार आणि खासदार आणि अनेक प्रतिनिधी पदाधिकारी आता पक्ष सोडतायत, हे जे त्यांना कळालंय त्या टायमाला बोलवलेली बैठक आहे. परंतु या बैठकीचा त्यांच्यावर बाकी पदाधिकाऱ्यावर परिणाम होणार नाही. आता बस झालं या भावनेतून आता अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. म्हणून ऑपरेशन टायगर करण्याची आवश्यकता सुद्धा राहिलेली नाही. स्वतःच कार्यकर्ते आता पक्ष सोडतील. सगळे संपर्कात असतात, सगळे संपर्कात असतात, परंतु आता आमची स्वतःची मानसिकता नाही. आम्हाला ऑपरेशन टायगर करायचं, मग यांनी म्हणायचं आमचे पळून नेले, विकले गेले, कचरा झाले. आता त्यांच्या मनाने होऊ द्या. आता आमच्यावर आम्हाला आरोप घ्यायचा नाही कुणाचा. तेच कार्यकर्ते त्यांना सांगतील की का आम्ही चाललो, आणि म्हणून आम्ही ऑपरेशन टायगर करण्याच्या. शरद पवारचं काही नवीन थोडी आहे ना. काँग्रेस काढली त्या टायमाला सुद्धा त्यांनी असंच काही वर्ष चालवली, पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाले, तेही आमच्या संभाजीनगरलाच. आणि आताची परिस्थिती पाहता त्यांना विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. फक्त आता ते संजय राऊतला काहीतरी ती हवा सोडायला लावलेली आहे, त्यांची सुद्धा मानसिकता झालेली. सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्यामध्ये जर कोणी असेल तर ते शरद पवार आहे. सत्तेमध्ये पाहिजे त्यांना, काही असेल, कुणाची असेल ते. उद्या कोणत्या मुस्लिम लीगची जरी सत्ता आली तरी त्याच्यात त्यांना पद पाहिजे. म्हणून यांना या पदाशिवाय जिवंत न राहणारे लोक आहेत. आता यांना आपली बळकटी करण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीन होणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे. बरं, या निमित्ताने त्यांचं वजनही कमी होईल आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ना ते कळतील यांना. शेतकऱ्याच्या भावना अशा तशा नाही आहेत. मी आता येताना पाहतो अनेक शेतकऱ्यांचे जे अश्रू आहेत ते खऱ्या अर्थानं किती भयानक आहे याची कल्पना जाणीव होते आम्हाला. काय काय शेतकऱ्याच्या ताटात त्यांनी वाढलेलं आहे ना, त्याचा हा दुष्परिणाम आता भोगावा लागतो. म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चित सरकार चांगलंच उपाय योजना करतील, परंतु याची नाटकं करणाऱ्यांचा बिलकुल शेतकरी थारा देणार नाही. हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संघर्ष करण्याची सुद्धा त्यांना मोबाईल या घटनेने दिलेली आहे. उपवर्गीकरण हा जो विषय आहे, हा काही लोक जे आहेत त्याला किचकट करण्याचा प्रयत्न करतात. मी मागेही सांगितलं की आम्ही उपवर्गीकरण आता होणार नाही, कारण मागे जी काही बिदर समिती आली होती त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो आणखीन सरकारने मंजूर केलेला नाहीये. मी स्वतः कॅबिनेटमध्ये 2 वेळेला यासाठी वेळ मागून घेतला, वेळ वाढून देण्यात आली ना. आजच्या घडीला जवळपास 1 लाख लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. बिदर समितीमध्ये आता 1 लाख लोक जेव्हा तक्रार किंवा त्यांचं मत मांडतात त्या टायमाला ते ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता असते. आता हे 1 लाख लोकांचं ऐकून घेणे, त्याच्यावर निवाडा करणे आणि त्याच्यानंतर कॅबिनेटमध्ये आल्यानंतर त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते कॅबिनेट ठरवणार आहे. म्हणून आता त्या गोष्टीला जो कालावधी लागणार आहे तो मोठा लागणार आहे. हे 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये काम संपणार नाही. परंतु कोणत्याही समाजावर, मग तो बौद्ध असेल, मातंग असेल, चांभार असेल, इतर जे 59 जमाती आहेत त्यापैकी कोणत्याही जाती धर्मावर आम्ही अन्याय करणार नाही आणि कुणाचा हिसकून कुणाला देणार नाही. उभाटा गटाने जी तातडीची बैठक बोलवली, मला वाटतं त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कार्यकर्त्याशी संवाद असावा, पदाधिकाऱ्याशी संवाद असावा, आमदाराशी संवाद असावा, जे लोकप्रतिनिधी असतील, परंतु त्यांना वेळच नसतो. तुम्ही पाहिलं असाल आता त्या इंडिया आघाडीची बैठक झाली, व्हीसीहून चालू आहे बाबांचं. एवढे कोणत्या कामात बिझी असतं तुम्ही? पक्ष जर जिवंत ठेवायचा असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर तुमची अटॅचमेंट असणं गरजेचं आहे. परंतु आता आमदार आणि खासदार आणि अनेक प्रतिनिधी पदाधिकारी आता पक्ष सोडतायत, हे जे त्यांना कळालंय त्या टायमाला बोलवलेली बैठक आहे. परंतु या बैठकीचा त्यांच्यावर बाकी पदाधिकाऱ्यावर परिणाम होणार नाही. आता बस झालं या भावनेतून आता अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
म्हणून ऑपरेशन टायगर करण्याची आवश्यकता सुद्धा राहिलेली नाही. स्वतःच कार्यकर्ते आता पक्ष सोडतील. सगळे संपर्कात असतात, सगळे संपर्कात असतात, परंतु आता आमची स्वतःची मानसिकता नाही. आम्हाला ऑपरेशन टायगर करायचं, मग यांनी म्हणायचं आमचे पळून नेले, विकले गेले, कचरा झाले. आता त्यांच्या मनाने होऊ द्या. आता आमच्यावर आम्हाला आरोप घ्यायचा नाही कुणाचा. तेच कार्यकर्ते त्यांना सांगतील की का आम्ही चाललो, आणि म्हणून आम्ही ऑपरेशन टायगर करण्याच्या भानगडीत आता पडणार नाही.